हॅलो, नमस्कार. आज आपण ना 36 चेस्टच्या मापाचा प्रिन्सेस कट ब्लाऊज पाहणार आहोत रिक्वेस्टवरून. तर आज आपण ना मापे कशी टाकायची ते पाहणार आहोत आणि प्रिन्सेसचा टक्स किती घ्यायचा ते परफेक्ट टक्स किती घ्यायचा ते पाहणार आहोत. बस्ट पॉईंट आणि ॲपेक्स पॉईंट. तर आता उंची आहे आपली 13.5 इंच. उंची 13 इंच आहे. आपण 1 इंच मिळून 14 इंच घेणार आहोत आणि अर्धा इंच आपण टक्स मारल्यानंतर जे कटिंग करतो त्याच्यासाठी अर्धा इंच घेतलेला आहे. म्हणजे टोटल आपण 14.5 इंच आपण उंची घेतलेली आहे. तर आता आपण हे कटिंग करून घेणार आहोत. एक्स्ट्राचा पेपर ह्याची आपण स्लीव्ज काढणार आहोत. आता आपण शोल्डरचं माप टाकणार आहोत. तर डीप नेकला शोल्डरना आपण 5.25 इंच घेणार आहोत. 5.5 इंच जरी घेतला तरी चालणार आहे आणि पाव इंच आपण हुकलूकसाठी ठेवणार आहोत. हे पहा, इथून 1 2 3 एवढं अंतर आपण हुकलूक पट्टीला घेतो ते घेतलेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, ह्याच्यात पुढे आपण 5.25 इंच शोल्डरचं माप टाकणार आहोत. कारण आपल्याला खूप डीप नेक पाहिजे. जवळजवळ 11 इंच आपला पाठीमागचा गळा डीप नेक राहणार आहे. त्याच्यामुळे आपण 5.25 इंच शोल्डर घेतलेला आहे. बरोबर आलेला आहे. आणि मुंडा आपण 5.5 इंच घेणार आहोत. हे पाहिजे 5.5 इंच मुंडा घेतलेला आहे. ह्या साईडला पण आपण 5.5 इंचाची मार्किंग करणार आहोत. म्हणजे काय होतं, आपल्याला बॉक्स व्यवस्थित मिळतो. आपण इथे लगेच चेस्टचं माप टाकणार आहोत. तर 9 चौक 36, 36चा चौथा भाग 9 इंच करायचा आणि इथे 9 इंचावरती मार्किंग करायचं. आणि आपण जे शिलाई मार्जिन घेतो, कोण 2 इंच घेतं, कोण 1.5 इंच घेतं, तर ते आपण 1.5 इंच घेतलेलं आहे. इथे कमरेचं माप टाकायचं. तर कंबर 30 इंच आहे. तर 30चा चौथा भाग 7.5 इंच होतो. आपण इथून 7.5 इंचावरती एक माप टाकायचं आणि त्याच्या पुढे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन. आणि आपण जे 1 इंच आधी टक्ससाठी घेतले आणि त्याच्यानंतर 1.5 इंच आपण शिलाई मार्जिनसाठी घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्या रेषावरून बॉक्स तयार करू. आता आपण इथून 1.25 इंचाचं अंतर घ्यायचं आणि इथून इकडे अर्धा इंच घ्यायचं फक्त. आणि मुंड्याचा आकार देण्यासाठी, शेप येण्यासाठी आपण सेंटर करून घ्यायचा आणि इथूनच आपण मुंड्याचा शेप द्यायचा. असा बरोबर आला आपला हा शेप. आता हा झाला पाठीमागच्या भागाचा आणि हा पुढच्या भागाचा. आता आपण गळा रुंदी टाकणार आहोत.
तर डिपनेकमध्ये आपण गळारुंदी 2 इंच ठेवणार आहोत, म्हणून आपण डिपनेकमध्ये गळारुंदी 2 इंच घेतलेली आहे. आणि पुढच्या गळ्याची लांबी आपण फक्त 6 इंच घेणार आहोत. आणि बॉटमच्या बाजूला रुंदी घेतलेली आहे 2.25 इंच. आणि हे हुकलूक पट्टीचं अंतर सोडून 2.5 इंचावरती आपण मार्किंग करायचं. हुकलूक पट्टीपासून 2.5 इंच आणि इथून आपण असा गोल गळ्याचा आकार द्यायचा. आता आपण वरून बस्ट पॉईंट मोजायचा. तर 36ला आपण बस्ट पॉईंट किती घेणार आहोत? 10.5 इंच घेणार आहोत. तर इथं आलेलं आहे 10.5 इंच. आणि आडवा टक्स म्हणजे ॲपेक्स पॉईंट आपण घेणार आहोत 3.6, म्हणजे इथून आपण 3.5 इंच घेणार आहोत. हुकलूक पट्टीपासून 3.5, तर ते बरोबर आलेलं आहे. हां, आणि कमरेच्या साईडला म्हणजे बॉटमच्या बाजूला पण 3.5 इंचच आपण घेणार आहोत. इथून आपण रेषा ओढून घेतलेली आहे. आणि हा जी टक्स रुंदी आहे का नाही, ती आपण फक्त 1.5 इंच घ्यायची. आणि इथून वरती पण 1.5 इंचच घ्यायचं अंतर. आणि हे अंतर जोडून घ्यायचं असं. आणि थोडंसं असं करायचं, म्हणजे आपला हा टक्स व्यवस्थित येतो. समजा इथं 1/4 इंच आणि इथं 1/4 इंच अंतर ठेवायचं आणि असा बरोबर टक्स आणायचा, म्हणजे इथं आपल्याला पप चांगला मिळून जातो. बरोबर. आता आपण हा टक्स असाच इथे जोडायचा. असा. एवढं 1/2 इंच ते अर्धा इंच अंतर आपण टक्स मारायला घेतो का नाही, मार्जिन, ते आपण पुढं वाढवून घ्यायचं. इथं जे हा टक्स जाणार ना, तिथं एवढं अंतर जातं. हे अर्धा इंच आपण इकडं वाढवून घ्यायचं. आणि हे जे 1.5 इंच अंतर घेतलेलं आहे का नाही, हे 1.5 इंचाचं अंतर ते पण इकडं पुढं वाढवून घ्यायचं. हे इथं घ्यायचं वाढवून आणि हे अंतर जोडून घ्यायचं. हां, आणि हा आपला असंच हा टक्सचा आकार झाला. असा येणार. आता आपण हे एवढा टक्स आहे, टक्स राहणार आहे. इथे पण एवढा टक्स राहणार आहे इथपर्यंत. आणि इथं आपण ॲपेक्स पॉईंट कपड्यावरती पण असं मार्जिन करायचं, म्हणजे इकडून हे रपट्टी बरोबर इथं जोडली पाहिजे. आणि आता आपण हा टक्स शिवला का नाही, मग कापड थोडंसं वरती जातं हे, आणि हे कापड राहतं ना, ते आपण असं अर्धा इंच जे वाढवून घेतलेलं होतं की नाही, ते अर्धा इंच आपण लगेच कट करून घ्यायचं असतं. इकडनं जास्त नाही करायचं, कारण इकडे कमीच पडतं, त्याच्यामुळं किंचितच करायचं. इकडं जास्त नाही करायचं, फक्त 1/2 इंच करायचं. आता आपण ह्याची कटिंग करणार आहोत. तर प्रथम आपण ह्या साईडने कट करायचं असं. हे वाढवलेलं अंतर आहे का नाही, ते दुमडून आपलं शिल्लक राहिलेलं कट करायचं. हे
मधून कट करणार, म्हणजे आपल्याला पाठीमागचा आणि पुढचा असं दोन्ही पण पार्ट मिळून जाते. पेपर कट झालेला आहे. आता आपण हे जे पाव इंच अंतर वाढवलं ना ते पण कट करायचं, नाही तर वाढून जातं अंतर. असं दुमडायचं हे पाव इंच अंतर. आणि ह्याच्यानंतर आपण 5.25 इंच अंतर टाकायचं, किंवा हे कट केलं तरी चालणार आहे. हे पण कट करून घ्यायचं. अर्धा इंच आहे का नाही अंतर, आपण पाठीमागचे टक्स मारले का नाही, मग आपण हे कट करायचं. आता इथे पण गळा रुंदी आपण 2 इंच घेणार आहोत, आणि 11 इंच गळ्याची लांबी घ्यायची. 11 इंचावरती एक वाहिता येणार आहे पूर्ण, कारण डीपनेस आहे त्याच्यामुळे. इथं 2.5 इंच घ्यायचं. 2.5 ते पावणे 3 इंच जरी घेतलं तरी चालतं, कारण रुंद पाहिजे असतं. आणि आता आपण ह्याचं टक्स 4 इंच अंतरावर घ्यायचे, आणि लांबीला आपण हा टक्स 5 इंच घ्यायचा. आणि हा अर्ध्या इंचाचे टक्स असतात. हे आपण जे 1 इंच घेतलेलं आहे की नाही ते, आणि नंतर मग इथून टक्स मारल्यानंतर जे कापडवरती जातं ते नंतर कट करायचं. लक्षात राहत नाही ना, ते आपण लगेच कट करायचं असं. असं कट करून टाकायचं. हा गळा पण कट करायचा. नंतर तुम्हाला कॅनव्हासवरती गळा जोडायचा असेल तर कट नाही केला तरी चालतो. हा पाठीमागचा भाग आणि हा पुढचा भाग. आधी आपण हा छोटा गळा कट करणार आहोत पुढचा. नंतर हा पुढच्या मुंड्याचा आकार आहे ना तो कट करायचा. नंतर हा झाला प्रिन्सेसचा बोलवा. आता आपण बाही तयार करायची. बाहीसाठी काय करायचं, इथून असं मोजायचं आणि अर्धा इंच वाढवून आपण बाहीचं मग टाकायचं. तर 8 भरलेलं आहे, तर आपण 8.5ची बाही टाकायची. 8.5 बाही खूप छोटी आहे, 4 इंच लांबीची बाही आहे. तर बाहीची रुंदी आपण टाकली 8.5 इंच, बरोबर. इथे मी 8.5 इंचावरती मार्किंग केलं. आणि बाही आहे 4 इंच आणि 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. तुम्हाला जर 1 इंचाची पूर्ण दुमड पाहिजे असेल तर तुम्ही 1.5 इंच पण घेऊ शकता.
इथून पण 1 इंचच घेतलेला आहे. पाच इंच इथं आलेलं आहे, 5 इंच इथं. आणि इथून आपण रुंदी 8.5 इंच बरोबर घ्यायची इथं. आता आपण इथून कॅप हाईट ठेवायची 2.5 इंचाची. 3 इंच ठेवले तरी चालणार आहे, असं काही नाही. 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं. आणि छोटी बाही असल्यानंतर आपण इथं 2.25 इंच एक्स्ट्रा घ्यायचं अंतर. आणि इथून तुम्ही बाहीचा शेप छान येण्यासाठी इथून तुम्ही हे करू शकता, तिरकस रेषा ओढायची आणि ह्याचा सेंटर काढायचा. आणि इथं 1/2 इंच आणि इथं 1/2 इंच अंतर घ्यायचं आणि इथूनच आपण बाहीचा आकार द्यायचा. असं. आणि इथून आपण दंड वगैरे ठेवायचा 5.25 इंचाचा आहे, तर 5.25 इंचाचा दंड घेईल आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. ही आपली बाही, हे आपले पाठीमागचा भाग. हा प्रिन्सेसचा गोलवान, हा हे एरापट्टी. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.